सविता, तुझे नंदी बैल कुठे गेला? राहुल दादा, माझ्या नंदीला नाही का भूक लागली तर तो नाही का चारा खायला गेला. हे हे, सगळ्यात जास्त सुंदर तर माझ्या नंदी आहे. बघा बघा. नाही लक्ष्मी, माझा नंदी सगळ्यात जास्त मोठा आणि सुंदर आहे. नाही नाही, माझा सगळ्यात जास्त सुंदर आहे. नाही राहुल दादा, माझा आहे सगळ्यात जास्त सुंदर. अरे काय काय झालं बाळांनो? शांताबाई बघा ना, सगळ्यात जास्त सुंदर माझा नंदी आहे आणि हे सगळे काय म्हणून राहिले की माझा नंदी सगळ्यात जास्त सुंदर आहे. बाळा, सगळ्यात जास्त सुंदर नंदी तुम्हा सगळ्यांची आहे. नंदी सुंदर आहे. हां, आणि तुझं नंदी कुठे आहे? तुझ्याकडे तर नंदीच नाही आहे ना. शांताबाई, माझ्या नंदीला भूक लागली म्हणून तो नाही का चारा खायला गेलाय तिकडे. हो का? तुझ्या नंदीला भूक लागली? शांताबाई बघा ना, माझा नंदी सगळ्यात जास्त सुंदर आहे. अरे हो रे बाळा, हो हो, हाय हाय, तुझ्याच नंदी सगळ्यात जास्त सुंदर आहे. नाही शांताबाई, माझं सगळ्यात जास्त नंदी आहे सुंदर. याचं नाही आहे. राहुल दादा खोटं बोलतोय. बाळांनो, तुम्हा सगळ्यांचे आहेत नंदी सुंदर सगळ्यात जास्त. तुम्हा सगळ्यांचीच नंदी नाही का सुंदर आहे? नाही ना शांताबाई, बघा ना माझा नंदी, बघा बघा बघा, माझा नंदी सगळ्यात जास्त सुंदर आहे. बाळांनो, असे भांडण नाही करायचं. बघा, आज तान्हापोळाचा दिवस आहे. तुम्हा लहान मुलांचाच दिवस आहे आज. हो, तुम्ही सगळे आपल्यासोबत नंदी आणता. तुम्हा सगळ्यांचे नंदी एकासारखेच दिसतात आणि सगळ्यांचेच नंदी, जेवढे पण लहान मुलं असतात ना, त्या सगळ्यांचे नंदी नाही का छानच असतात सगळ्यांचे आणि सगळ्यांचे सारखेच सुंदर असतात. शांताबाई, तुम्ही सांगा मला, सगळ्यात जास्त सुंदर कोण दिसत आहेत? बाळांनो, तुम्ही सगळेच लहान मुलं सुंदर दिसत आहात आणि तसं पण तुम्ही लहान मुलं देवाचे रूप राहतात आणि सगळेच जेवढे पण लहान मुलं आहेत ना इथं तान्हापोळाच्या कार्यक्रमात आलेले आहेत, ते सगळेचे सगळे सुंदर आहेत. नाही ना शांताबाई, तुम्ही खोटं बोलताय. बघा बघा, मी ना इथे इतके छान छान कपडे घातलेले आहेत आणि दोन दोन चोट्या पण घातलेल्या आहेत आणि माझ्या मम्मीनं माझा मेकअप पण केलेला आहे. नाही, सगळ्यात जास्त सुंदर तर मी दिसत आहे शांताबाई. ना शांताबाई, ही खोटं बोलते. सगळ्यात जास्त सुंदर मी आहे. अरे हो रे बाळा, वा, तुम्ही सगळेच सुंदर आहात. हो वा शांताबाई, खूपच छान. वा, आपल्या गावामध्ये तर खूप चांगला तान्हापोळा भरलेला आहे लहान मुलांचा. बरं झालं सुनीताबाई तुम्ही आल्या तर. बघा बघा, हो, आपल्या गावामध्ये तर खूप छान तान्हापोळाचा कार्यक्रम भरलेला आहे. पण हे लहान मुलं बघा ना, किती झगडे, किती भांडणं करतात. एक म्हणतो माझा नंदी चांगलं दिसत आहे, एक म्हणतो माझा नंदी सुंदर आहे. शांताबाई, आता हे मुलं बघा, मुलं म्हणजे देवाघरची फुलं. छान छान लहान लहान मुलं, इतके गोड गोड मुलं आहेत. लहान आहेत ते. हो, ते तर भांडणं करणारच. आणि शांताबाई, तसं पण आज त्यांचा दिवस आहे. आज तान्हापोळाचा दिवस आहे. बघा किती सुंदर वाटते ना, आपल्या गावामध्ये तान्हापोळाचा कार्यक्रम भरलेला आहे. लहान लहान मुलं आपल्यासोबत आपल्याला नंदीला आणले आहेत आणि बघा बघा किती किती गोड, किती सजलेले आहेत. बघा, कोणी राधा बनले आहे, तर कोणी कृष्ण बनलेला आहे, तर कोणी पार्वती बनले आहे, तर कोणी शिवजी बनलेले आहेत. बघा, तो बघा, तो शेतकरी बनलेला आहे, एक लहानसोला मुलगा. किती गोड दिसते ना शांताबाई? हो सुनीताताई, बघा बघा किती गोड दिसते तो मुलगा लहानसोला. बघा, शेतकरी बनलेला आहे तो. हो, आणि ती बघा मटकी धरून उभी आहे आमची राधाराणी. तर बाळांनो, तुम्हाला कसं वाटत आहे आज तान्हापोळाचा कार्यक्रम भरलेला आहे? तर चांगला वाटून राहिला शांताबाई आम्हाला सगळ्यांना. चला चला, बाकीचे जेवढे मुलं आहेत ना, सगळे आपल्या नंदीला माझ्या समोर आणा बला इथं. आणि बाळा, तुझा नंदी कुठे गेला? शांताबाई, माझा नंदी आहे ना. माझ्या नंदीला भूक लागली आहे म्हणून तो तिकडे चारा खायला गेला. काय बाळा, चारा खायला गेला का नंदी? का बरं बाळा, खाऊ नाही घातली होते का आपल्या नंदीला तू? नाही ताई, माझ्या नंदीला नाही का हिरवा चारा आवडतो म्हणून तो हिरवा चारा खायला गेला. बरं बरं बाळांनो, आता सगळे नाही का लाईनीत उभे राहा. मी सगळ्यांना नाही का बोजारा पण देतो आणि सगळ्यांची पाया पडतो. नमस्कार मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आज आमच्या गावामध्ये तान्हापोळाचा कार्यक्रम भरवण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये लहान लहान मुलं आपल्यासोबत आपल्या नंदीला आणतात आणि आम्ही सगळे त्यांचे पाया पडतो. तर मित्रांनो, आमची ही तान्हापोळाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या डिअर मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.